नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे संडे, तर व्हिडिओ कालचा अपलोड झालेला आहे. तर एकदा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि रोजचे नवीन नवीन डेली व्लॉग्स, डेली कंटेंट्स तुम्हाला आम्ही दाखवत आहे. तर मित्रांनो, आता साईडवरून निघालोय. आज संडे आहे, पण तरी एक चक्कर टाकावी लागते की काय चाललंय काय नाही साईडवरती. झाले बघितलं सगळं. आता निघूयात पुढच्या मला. चला. तर मित्रांनो, थोडंसं घरी येऊन आराम करत होतो, झोपलो होतो. आज संडे त्यामुळं. पण कोण आलंय बघा, आली आहे सानू. नमस्कार मित्रांनो. तर झोपेतनं मला उठवलं तर आहेच हिने. आणि थोडंसं तुम्ही कॉम्प्रोमाइज करा. थोडंसं हाफ चेंडिंग आहे. आवर आता पटकन चल. येस, आवडतोच आहे. सो आता आमचं आवरलंय. आम्ही चाललोय आमचं एका म्हणजे ठिकाणी. आम्ही चाललोय एका प्लेसवर. सो ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला कळेल आम्ही कुठे चाललोय. सो आज खूप मज्जा होणार आहे. मज्जा होणार नाही, सॉरी, मज्जा येणार आहे. येस, नक्कीच. तर बघू सांगू काय खरेदी करून देते मला. हो, तुला कळेल कोणाचं बिल किती फाटणार आहे आज. चला मित्रांनो, भेटूया. नको सांग कुठे चाललोय. आता आम्ही चाललोय पंडित फार्मला. तिथे एक एक्झिबिशन आहे. तो एक्झिबिशन काय आहे ते आम्हाला बघायचं आहे. आणि आज त्याची लास्ट डेट आहे, त्यामुळं तिथे मी चाललोय. आणि मित्रांनो, आम्ही चाललोय. तर मित्रांनो, आज संडे आहे, त्यामुळं वर्कआउट करायची खूप इच्छा होती, पण एक दिवस रेस्ट हवा. आणि आपलं 3D चॅलेंज काय आहे हे पण तुम्हाला सांगतो मी. ते एक संडे म्हणून एक रेस्ट हवी आणि एक थोडासा स्वतःसाठी टाइम द्यायलाच पाहिजे. आणि माझ्या एक्झाम्स पण आहेत. हिच्या एक्झाम्स पण. क्लायमेट बघ. क्लायमॅक्स, इट्स क्लायमेट. आय सेड क्लायमेट. ठीक आहे, जर भेटूया एक्झिबिशनला. नाही इथंच भेटू ना आता. कुठे? इथे मी काय असं का करते कॅमेरा? बूम केलं मी. बोम काय बोम दिवस काहीतरी नको करत जा. ओके फाईन. हा ना. काय बोलायचंय अजून? मित्रांनो, सामनाच खूप छान दिसते. तुम्हाला मी दाखवू शकत नाही, पण ती खूप छान दिसते. तिला आलेला मी कमीत कमी 5 वेळा बोललो की मस्त दिसते. थँक्यू. चांगलं दिसलं चांगलंच म्हणतो. छान दिसते. मी रोज नाही दिसत का? आज आज काहीतरी वेगळे मस्त दिसतेस. थँक्यू. मी आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय आत्ताच. आणि हे घे भरारी म्हणून एक्झिबिशन आहे, तर तिथं आम्ही जाणार आहे. खूप चर्चा होती की घे भरारी काय, बघू आपण नेमकं काय आहे तर सांगतो तुम्हाला. आतमध्ये जाऊन आम्ही कार पार्क करतो आणि दाखवतो तुम्हाला. आउटफिट चेक. चलो. नुसतं शायनिंग पाहिजे. शायनिंग नाही मित्रांनो, सिरियस हो थोडस. आपण आता चाललेलो आहे घे भरारी एक्झिबिशनला. तर बघू काय आहे. आणि इथे एक गोष्ट चांगली आहे की पार्किंगची जरी ऍटलिस्ट मोठं पार्किंग सोय केली आहे. मी आलो इकडे. थोडस जोरात बोल ना. आम्ही आलोय आपल्याकडे mic इकडे. नाहीये. सो तुम्ही बघू शकता घे भरारी 120वे भव्य प्रदर्शन. मस्त केलंय ना यांनी डेकोरेशन वगैरे. एंट्री चांगली गेली. आज पण होप सो छान असू. आणि आम्ही तुम्हाला लोकेशन पण, आज लास्ट आहे ना येस एक्झिबिशनचं. आहे ना, परत आहे ना, परत होईलच हे. सो येस, हिअर वी आर. माझ्या मते हे पूर्ण लेडीज सेक्शन आहे. पूर्ण जे आहे इथं साडी, ड्रेसेस वगैरे आहेत आणि ज्वेलरीज आहेत. तर पूर्ण लेडीज सेक्शन आहे. इथं माझं काही काम नाही आहे, इथं सांगूच काम आहे सगळं. ही पर्स छान आहे, म्हणजे सगळं लेडीज सेक्शन आहे. माझं काम नाही. किड्ससाठी पण आहे. एका प्रकारे जे न्यू ब्रँड्स असतील किंवा जे सर्व स्वतः बनवतात आणि सेलला पुढे त्यांना एक काही नसतं, प्लॅटफॉर्म नसतो, तर हा एक प्लॅटफॉर्म आहे की भरारी म्हणून.
सर्व ज्वेलरीज वगैरे सगळं ते मिळतं. ड्रेसेस, साड्या. परत साड्यांचं दुकान बघून थांबते. तिने काय घ्यायला नको म्हणून झालं. तर फिरतोय सगळीकडं ड्रेसेस आणि साड्याच आहेत. खूप मोठं सेक्शन आहे. सगळीकडे तेच आहे, पर्स, साड्या आणि कानातले, गळ्यातले ज्वेलरीज वगैरे सगळं तेच आहे. ते फिरतोय आणि बघतोय काय आहे का. सानू कन्फ्यूज झाली सगळं बघून. हे आहे ते आहे सगळं छानच आहे. ते चाललंय बघते. मला खापरत त्यांच्याजवळ भरपूर वाईट खापरे. नाचणीचा बघ. नाती जाऊ काय ग्लुटन फ्री जोवार कुकीज आहे. फ्री आपण हे कुकीज घेऊ. तुम्ही आता कोणत्या मला ही लाईन स्किप करायला सांगत होता, पण प्री तुला असं वाटत नाही का मी काय घेतलं नाहीये? चांगली गोष्ट आहे ना. नाही घेणार आहे मी. तू बघ थांब. किती मस्त मस्त बघ सगळं. हो बघत राहा बघणार आहे फक्त, आणि तू घ्यायचं आहे. ऍट द एंड ऑफ द ब्लॉग काहीतरी घेतलेलं असेलच बघा. प्रियश जिथे खायचं दिसतोय ते घेतोय फक्त. आता माझ्यासाठी तेच राहिले ना. बाकी सगळीकडे True. यांचं हेच आहे ना. पण एकच भरपूर आहेत मला. एकच ड्रेस वगैरे सगळे एकच म्हणून खावा. हे दिवसभर खायचं तर मीच जेवायची बघणार गरज ना. नाही. त्याच्यामध्ये 5 मिनिट नुसतं खातोय. टेस्ट करू नका. हॅलो, टेस्ट करून बघा. हेल्दी नाचोस आहेत आपल्याकडे. ऑइल फ्री, मैदा फ्री, शुगर फ्री प्रोडक्ट आहेत सगळे. मी डायटिशियन आहे आता. खायचं म्हणलं थांबायला लागणार. हे असे साडीवर ड्रेसवर कॉर्क मटेरियल कॉर्क. हे इथे लाईव्ह टी शर्ट प्रिंट करून देता. आपल्याला कोणती पॅटर्न डिझाईन पाहिजे तुमचा असतो का त्यानुसार. आमचा? आमचाच शर्ट कितीला असतो? XXL पर्यंत आपलं साईज आहे. तसं आपण करू शकतो, म्हणजे नुसतं आपण टी शर्ट नाही देत. शर्ट कितीला असतो नुसतं? 300 print करून 300 ला हो, शर्ट. 300. पूर्ण एक्झिबिशन फिरून बाहेर आलोय इथं सगळीकडे साड्या, परत ड्रेस, आणि इकडे चप्पल बाहेर खायला आणि, पण आहे. खायला काय ते? पण आहे इकडे. चप्पल आणि काय होतं? इयरिंग्स इयरिंग्स आणि मेकअप सामान एवढंच ॲक्सेसरीज. होतं. म्हणजे आणि मुलांसाठी फक्त खाण्यासाठी. चल आपण तिकडे जाऊ द कॅफिन क्राफ्ट मध्ये. मुलांना फक्त खाण्यासाठी सगळं काही सगळं जे प्रियश खाण्यासाठी. घेऊन चाललाय नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे 100%. दमलो आम्ही, अक्षरशः दमलो. मी दमलं म्हणलं तर ठीक आहे. ही का दमलं म्हणते? ही बघत साड्या बघतीये, मध्ये ड्रेस बघते. इथे स्कॅम झाला असता आमच्यात, तुम्हाला सांगतो. काय आहे, लय अवघड आहे. म्हणजे मुलांना फक्त इथं खाण्यासाठी जायचं, बाकी काहीच काम नाही. फक्त खाण्यासाठी आणि आपली बॅग पकडण्यासाठी यायचं. आणि एक गोष्ट अशी की हे जे घे भरारी म्हणून आहे, तर एक जे छोटे स्टार्टअप्स आहेत, म्हणजे लाईक साडीचा स्टार्टअप झाला, ड्रेस, कुर्तीज किंवा नवीन चप्पल हे करणारे, स्लीपर्स, सँडल्स आणि काही किरकोळ छोटे मोठे स्टार्टअप्स आहेत, तर त्यांना एक बेस द्यायचा म्हणून, प्लॅटफॉर्म. हा बेस प्लॅटफॉर्म द्यायचा म्हणून घे भरारी नावाने एक हे चालू केलं आहे, एक्झिबिशन चालू केलं आहे. म्हणजे तुम्ही परचेसिंग पण करू शकता आणि DIY, हँडमेड क्राफ्टिंग, भरपूर गोष्टी होत्या आतमध्ये. छान होतं पण. छान होतं. आणि इकडे बाहेर असे खायचे स्टॉल्स लावले. मित्रांनो थोडंसं ॲडजस्ट करा. आमच्याकडं माईक नाही आहे, त्यामुळे आवाज बाहेरचा आजूबाजूला जास्त येत असेल. माईक नाही आहे म्हणून थोडंसं लवकरच आपण पण थोडंसं ॲडजस्ट करा. गाईज मी माझ्यासाठी घेतली चकली. ही शानी बघा खात बसली, स्वतः खात बसली. म्हणजे मी नाही खाणार आहे. हा खात बसली बघा बघा. नाही नको का. आणि आतमध्ये एवढं कन्फ्युज होती की हा ड्रेस घेऊ का तो ड्रेस घेऊ, कशाला की हा ड्रेस घेऊ का तो ड्रेस घेऊ, साडी घेऊ का. एक तर चप्पल 2250 रुपयाची काढली होती.
त्या बाईला पण खोटं बोलली होती. काय काय सानू गरज होती का? कशी खाते बघा बघा बघा, आवाज आहे का? फक्त नाव माझं पुढं करायचं, पण खायचं हिला असतंय. आणि इतकं कन्फ्युजन, हे घेऊ का ते घेऊ. तिला म्हणलं एक काम कर, आपण पहिले बाहेर जाऊ, मग आपण विचार करू काय घ्यायचंय, मग परत आतमध्ये जाऊ. पण मी बाहेर आलो तर आपलं चल म्हणलं आता लय कंटाळा आलाय, आता नको आतमध्ये जायला. तर निघून आलो. हा गेले असं. तर जाऊ दे मित्रांनो. हे बघा, ते एक्झिबिशन छान होतं, पण आहे ना कोणतीही गोष्ट म्हणजे जे साडी वगैरे वर्थ इट नाहीये, खूप महाग होतं ते. म्हणजे वरती आहे, छान नाही, होते. खूप महाग आहे ते, खूप फक्त महाग. पण महाग आहे, खूप महाग आहे. खूप महाग आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी 1500-1600 पासूनच स्टार्टिंग आहेत. इव्हन छोटे छोटे फ्लावर पॉट ते पण 700-800 रुपयाचे आहेत. ते आम्ही DIY कमी 250 मध्ये घेऊन आलोय आम्ही. सेम फ्लावर पॉट इथे आम्हाला 700 ला होता. मी घरी जाऊन दाखवते तुम्हाला. तो 250 चा फ्लावर पॉट आहे फक्त. तर मित्रांनो चला तर निघूया घरी. थांबा, काय थांब, आपण खाऊया पहिले हे. तू खा. मित्रांनो थोडीशी गडबड झाली, घरी गेस्ट आले होते म्हणून ब्लॉग काढता काय आला नाही. आणि सानू पण घरी गेली. लागलेलं खूपच घाण दिसतंय. आज संडेमुळं आपण थोडीशी रेस्ट घेतली आणि डेली रुटीन आपण पूर्ण केलं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.